रामकृष्ण अरे मित्रांनो, आपण काल सगळ्या वासरांना वीर यात्रेमुळे आपण काय केलं तर सरकारी सुट्टी दिली पण सरकारी सुट्टी दिल्यावर मालक कोणत्या बी बघा कामावाल्याचा दुसऱ्या दिवशी कामच काढून घेतो. तसाच विषय होता. सगळी मित्र आम्ही एकत्र आलो. ओंकार शेठ, दुसरा आपला आप्पा, भैया, मी, बाळू सगळे आली आणि मग काय जवळजवळ 7 वासरांना पोहणी घातली. पहिली पोहणी घातली आपण आपल्या घरच्याच आदत वासराला, आपल्या तालमीचा अख्खा वारसदार त्याला. आणि त्यानंतर जे बीडवरून आपल्याकडं सुंदर नावाचं वासरू आलं होतं त्याला पोहणी घालायचं काम चालू होतं. आणि मग त्याला पोहणी घालून झाली, जरा 2 राऊंड मारून मग त्याला चोळून घेतला. त्याला जुलाब होत होतं मागं, त्यामुळे पूर्ण शेणाने भरला. हा नंतर फुरसुंगीचा दहशत किंग वेपन. दहशत किंग का म्हणतोय ते आता व्हिडिओमध्ये बघितलं का, याला म्हणते दहशत किंग. त्याला 4-5 माणसं धरायला लागतात, अशा पाण्यात बी लाथा मारित होता. पण एवढं सगळं करून आपण त्याला जवळजवळ 5 ते 7 मिनिटं पोहणी घातलेली आहे टप्प्याटप्प्याने. आणि किती वासराने त्रास दिले तरी आपलं गाडवायचं काम आहे. शेवटी वाचतात त्यासाठी असतो. पहिलवानाने किती अडगत केलं तरी वाचतात, सवय लावूनच राहतो. त्यामुळे त्या पण वासराला पोहणी घालून घेतली आपण. आणि एका गाडीत काही होत नव्हती त्यामुळे दुसरी ट्रिप आणली आणि 2दा पिकअप मांडली. मग हा डमरू आहे आपल्याकडं नगरवरनं आलेला, डमरूला पण पोहणी घालून घेतली चांगली. नंतर आपल्या मोडक पाहुण्यांचा हा वासरू, आदत वासरू आपल्याकडे आलेले त्यांच्या घरच्या गायचं खोंड तयार करण्यासाठी, त्याला पण मस्त पोहणी घालून घेतली. व्हिडिओमध्ये जो दिसतोय त्याला आपण खास फॉरेनवरून बोलावला होता. आजचा दिवसभराचा व्हिडिओग्राफर आपला तो होता. नंतर आपल्याकडे चिमण्या म्हणून एक वासरू आले, त्याला पण पोहणी घालून घेतली. मित्रांनो, अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आयडीला फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम.